ऑल सर्वांना माझ्याकडून खूप सारं सॉरी. नमस्कार मित्रमैत्रिणींनो, मी ऋतिका, तुमचं माझ्या मिनी व्लॉगमध्ये मनापासून स्वागत आहे. हा दिवस आहे रविवार, ज्या दिवशी घरातले नव्हते, त्यामुळे मीच कुक बनले होते आणि जेवण बनवत होते आणि पटापट कारण टाईम नव्हता आणि त्याच्यामुळे एकच भात बनवला आणि कसं तरी खायचं आहे आणि टाईम घालवायचा आहे पटापट, कारण अभ्यास पण भरपूर सारा डोक्यावर पडला होता आणि दुसऱ्या दिवशी होता पेपर आणि हा माझा लास्ट पेपर होता आणि मी ह्या दिवशी ब्लॉग पोस्ट करणं अपेक्षित होतं, पण मी केला नाही कारण माझ्या बॉडीमध्ये काहीच एनर्जी नव्हती. एवढं लास्ट वीक हेक्टिक गेला आहे ना की काय सांगू. झोप नाही आहे, आल्यावरती अभ्यास करायचा आहे आणि माय गॉड नकोच. विचार करूनच असं होतं की यार कसे घालवलेत मी ते दिवस. मी आणि माझ्या को फ्रेंड्स ऑब्व्हियसली त्याही पण माझ्यासोबत तेच ट्रॅव्हलिंग वगैरे केलेलं आहे. सगळ्यांना तिघांना पण हॅट्स ऑफ आहे आमच्या. असू द्या. आम्ही लवकर पोचलो होतो जेटीला कारण मंडे होता आणि लागोपाठ विकेंड आला होता, त्यामुळे लवकर पोचायचं होतं. उभं राहून जाण्याची कोणाचीच कपॅसिटी नव्हती. सो म्हणून आम्ही लवकर पोचलो जेटीला. पहिलाच नंबर लावून उभे होतो लाईनला. जेटीला मस्तपैकी पोचल्यामुळे आम्हाला जागा पण बसायला व्यवस्थित मिळाली आणि आमचे बाकीचे पण 4ही पेपर व्यवस्थित गेले. सर्व गोष्टी आम्हाला ऑन टाईम भेटल्या. रिक्षा असू द्या, ट्रेन असू द्या किंवा इव्हन बोट पण असू द्या. आणि आता होळी होती. होळीचा दिवस होता सोमवार. सो म्हणून घरीसुद्धा लवकर जायचं होतं. सो म्हणून लवकरच निघालो पेपर झाल्यावरती, टाईमपास न करता. घरी आले, फ्रेश झाले, चहा वगैरे घेतला आणि होळीची जिथे पूजा करत होते तिथे जाऊन पोचले. यावर्षी आमची होळी काही इतकी उत्सवाची नाही आहे, इतकी काही एक्सायटिंग नाही आहे, पण देवाची पूजा ही करणं मस्ट आहे. तुमच्या आयुष्यात किती पण काही पण गोष्टी होत असू द्या. सो तसंच काहीसं आमचं ह्या वर्ष आहे की सणवारांचा जे काही प्रथा आहेत त्या कराव्याच लागतात. सो तसंच काहीसं. सो आम्ही देवीची पूजा वगैरे केली आणि आता दहन करायला वेळ होता. सो म्हणून मग आम्ही असं चोर पोलीस खेळत होतो. तुम्ही कोण अजूनपर्यंत चोर पोलीस खेळता ते मला नक्की सांगा कमेंट करून. आणि मग त्यानंतर थोडा वेळ आम्ही दमशराजसुद्धा खेळलो आणि त्यानंतर होलिकेचं दहन केलं आणि असा दिवस एंड केला. पण ह्या दिवसातून म्हणजे हा दिवस आणि पाठचे जे काही 3 दिवस गेले आहेत माझ्या पेपरचे, ते इतके थ्रिलर होते ना. म्हणजे जायचं आहे, परत रिटर्न यायचं आहे. रिटर्न येताना ह्याचा विचार नाही करायचा आहे की पेपर कसा गेला आहे, काय होईल काय नाही होईल, आता येणाऱ्या पेपरचं काय करायचं आहे त्याचा विचार करायचा होता. सो असू द्या, देवाची कृपा होती म्हणून सगळं चांगलं झालं आणि आता एक्झाम संपलेली आहे. आता मी तुमच्यासाठी चांगले ब्लॉग घेऊन येण्याचा प्रयत्न करेन. सो थँक्स फॉर वॉचिंग. भेटूया उद्याच्या ब्लॉगमध्ये. तोपर्यंत बाय बाय.